तर यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही केलं ते भारतामध्ये 12-13 हजार वर्षांपूर्वी झाले आणि अख्ख्या जगामध्ये 2300 वर्षांपूर्वी झाले. बापरे, असं काय केलं? आता काही व्ह्यूअर्सना असंही वाटेल की अरे हेच तर मराठ्यांनी औरंगजेबाच्या बाबतीत केलं, पण मूळ फरक कुठे असतो की आपण ज्याला बघतो की एक खुनी आणि एक जज या दोघांमध्ये फरक फक्त कसला असतो तर जजचं इंटेन्शन काय आणि खुन्याचं इंटेन्शन काय. सेम हाच फरक हा संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या मावळ्या सैनिकांमध्ये आहे आणि सिद्धी आणि त्याच्या दरोडेखोर सैन्यांमध्ये. वा, मस्त उदाहरण दिलं. बाळाजी आवजींचे वडील हे सिद्ध्याकडे दिवाण म्हणून काम करायचे. इतर सिद्ध्यांना हे पटलं नाही, प्लस इतर सिद्ध्यांना हे आवजी पण पटायचे नाही, त्यामुळे त्यांनी एक दिवशी विष घालून या आवजींना मारून टाकलं. शपथ. त्याच्याच बरोबर त्यांनी काय केलं तर आवजींची बायको आणि बाळाजी आवजींसकट त्यांचे अजून 2 बंधू अशा सगळ्यांना गुलाम म्हणून विकून टाकले. बापरे, कसले क्रूर आहेत रे. चिटणीस बखर यांनी जर संभाजी महाराजांची इतकी बदनामी केली तर आपण त्या बकरीचा संदर्भ का देतो. आता मी जो प्रसंग सांगणार आहे तो प्रसंग हा चिटणीसांच्या बकरीमध्ये लिहिलेला आहे आणि जर तो प्रसंग आपण आपल्याला ह्या चिटणीसांच्या बकरीमध्ये मिळाला नसता तर शिवाजी महाराजांच्या एका थोर सरदाराने बलिदान कसं केलंय हे आपल्याला कळलंच नसतं. हो का? बर. मला ह्यात काहीही लाज वाटत नाही म्हणण्यात आणि काहीही संकोच वाटत नाहीये, कारण ऐतिहासिक संदर्भ बघून आपल्याला कळतं की दे वर नॉट मोर दॅन अ गँगस्टर. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये सर्वांचं खूप स्वागत. ही मालिका म्हणजे संभाजी महाराजांविशेष आपण त्यांच्या चरित्राबद्दल बोलतोय. आधीच्या काही चॅप्टर्समध्ये आपण त्यांचं बालपण, ते छत्रपती कसे झाले आणि त्यांनी पोर्चुगीजांना कसा धडा शिकवला ह्याच्यावर आपण चर्चा केली होती. ते एपिसोड जर तुम्ही पाहिले नसतील तर या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते एपिसोड नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये आज आपण त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या चॅप्टरकडे बोलूयात. तर मग सुयोग, मला ना तुला खूप दिवसापासून एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे सिद्धीबद्दल. हपशी सिद्धी. आणि त्यांचा जो किल्ला आहे जंजिरा किल्ला, तो शिवाजी महाराजांनी अनेक वेळा प्रयत्न केला की तो मिळवावा, पण त्यांना काही ना काही कारणामुळे अपयश आलं. तेच मग पुढे नंतर संभाजी महाराजांनी प्रयत्न चालू ठेवले पुढे. मला तुला विचारायचं आहे की पहिली गोष्ट, ह्या सिद्ध्यांकडे हा जंजिरा किल्ला आलाच कसा आणि मग नंतर संभाजी महाराजांनी काय प्रयत्न केले? बरोबर. हा प्रश्न अगदी नैसर्गिक आहे. आपण आजपर्यंत ऐतिहासिक जे संदर्भ पाहिलेत त्यातून हे सिद्धी ज्यांना पुढे इंग्रजांनी त्यांना प्रिन्सली स्टेट म्हणून रेकग्नाइज केलं त्यावेळेला त्यांना नवाब वगैरे पदवी दिली. आपण जे संदर्भ पाहतो त्याच्यामध्ये हे भुरटे चोर, दरोडेखोर किंवा आजच्या काळातले गँगस्टर्स सोडून मला काहीही वेगळे वाटत नाही. गँगस्टर म्हणजे मला ह्यात काहीही लाज वाटत नाही म्हणण्यात आणि काहीही संकोच वाटत नाहीये, कारण ऐतिहासिक संदर्भ बघून आपल्याला कळतं की दे वर नॉट मोर दॅन अ गँगस्टर. म्हणजे तू त्यांना लढाऊ किंवा क्षत्रिय अशा कॅटेगरीमध्ये नाही टाकत? अजिबातच नाही. पण का बरं असं का? एक्झॅक्टली. आपण त्यांचे हळूहळू ते आज ज्या ज्या गोष्टी बघणार आहोत त्यातनं कळून येईलच. पण त्यांना एवढा आदर द्यावा, नवाब वगैरे म्हणावं, हे कुठल्याच इतिहासकाराने त्याबद्दल असे पॉझिटिव्ह संदर्भ दिलेले नाहीत. आपण जे वाचतो त्यांच्या ज्या कर्तृत्व आहे त्यातनं ते फक्त दरोडेखोर होते. आणि मी का म्हणतोय की आजकालच्या काळातले गँगस्टर्स, कारण गँगस्टर्सची एक मनोवृत्ती असते. जर तू बघितलंस तर गँगस्टर्स जे असतात ते आपण लपून छपून त्यांचा दरारा म्हणजे 2 प्रकारचे दरारा असतात. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो तो दरारा असतो की तुला एक आदरयुक्त भीती असते की महाराजांसमोर रांझ्याच्या पाटलासारखे किंवा खंडोजी खोपडेंसारखे लोक चळाचळा कापायचे, ती आदरयुक्त भीती असते. बरोबर. आणि एक दुसरं असतं की ज्या वेळेला दाऊदसारखा मनुष्य हा मुंबईमध्ये असेल आणि त्याने आणि त्याच्या पंटर लोकांनी जेवढ्या सुपाऱ्या उचलल्या असतील तर त्याची जी एक दहशत असते, इट्स नॉट अ पॉझिटिव्ह दरारा. म्हणजे तुला आदरयुक्त भीती नाही आहे त्याच्याबद्दल, तुला वाटतं जीव वाचला तरी बरं यार, कारण त्याला काही एथिक्स नाही आहेत. त्याला फक्त ते कार्टूनमध्ये दाखवतात ना डोळ्यामध्ये असं डॉलरचं सिम्बल ते डॉलर मिळाले की काही करेन मी, तुम्हाला 5,000ची सुपारी दिली तर मी 5,000ची सुपारी घेऊन ठोकेन. आणि अक्षरशः अशाच प्रकारची सिद्ध्यांची मनोवृत्ती होती की त्यांनी इतिहासामध्ये लुटालूट करणं, बायकांना उचलून नेणं, बायकांच्या अब्रू घेणं, पुरुषांना आणि लहान मुलांना उचलून नेणं आणि एवढ्या लोकांना उचलून नेऊन त्यांना अरबस्थानात नेऊन विकणं. म्हणजे चाइल्ड ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग. अगदी. म्हणजे आता मॉडर्न कॉन्सेप्ट्समध्ये ज्यांना ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतात त्याचे आपल्याला सोर्सेस हे या सिद्ध्यांच्या कारभारातनं दिसून येतात. आणि प्रत्येक वेळी कोणता राजा, बादशहा, सुलतान मागे लागला की आपल्या बिळात जाऊन लपायचं, म्हणजे जसं वर्णन सिद्ध्यांचं आज्ञापत्रामध्ये करण्यात आलेलं आहे.
की घरात जैसा उंदीर, की उंदराला कसा तू बघत नाहीस तोवर तो तुझ्या घराची वाटेल तेवढी वाट लावतो. हे कुरतडेल, गादीच खाईल आणि लाकूडच कुरतडेल. तुला प्रचंड मनस्ताप होतो. पण झाडू घेऊन एकदा मागे लागलास की तो बिळात जाऊन लपतो. आणि त्याच्या बिळात शिरणं कठीण असतं. आणि सिद्ध्यांचं बिळ कुठलं? जंजिरा. सो आता त्याच्यावरती आपण येऊया की ह्या अशा मनोवृत्तीच्या अशा लोकांना हे एवढं भरभक्कम बेट की ज्याला अनकॉन्करेबल, अजिंक्य असा जंजिरा म्हटलं जातं. हा असा नागमणी ह्या नागांच्या डोक्यावर येऊन बसला कुठून, ते आपण बघूया. त्याची थोडीशी पार्श्वभूमी बघूया. आता हा जंजिऱ्याचं जे काही बेट आहे हे आपल्याला कोकण किनारपट्टीपासून पश्चिमेकडे समुद्रामध्ये दिसून येतं. आणि हे जे बेट आहे हे पूर्वी कोळ्यांकडे होतं. अच्छा. ओके, हिंदू कोळ्यांकडे. म्हणजे त्यांचा जो मुख्य होता त्याचं नावही रामा कोळी असं होतं. आणि त्याचं काही ठिकाणी म्हणजे आपल्याला ना हा इतिहास जो आहे हा बॉम्बे गॅझेटियर्स मध्ये दिसून येतो. इंग्रजांनी नंतर जो लिहिला होता कोलाबा डिस्ट्रिक्टचा इतिहास, त्याच्यामध्ये आपल्याला जंजिऱ्याची माहिती दिसते, ज्यात रामा कोळी किंवा त्याचं नाव तिथे रामा पाटील असं पण देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता पाटील होता का कोळी होता असा त्याच्यामध्ये वाद करायला नको. कारण कसं होतं की गावांची पूर्वी जर आपण पाहिलं की गावांची व्यवस्था कशी चालायची, तर गावांमध्ये पाटील, कुलकर्णी, चौगुला आणि महार हे 4 मुख्य लोक असायचे जे काम करत असायचे. त्यांची आपली कामं ठरलेली आहेत. श्री राजा शिव छत्रपतीमध्ये इतिहासकार गजानन भास्कर मेहेंद्र यांनी ह्याच्यावरती अगदी व्यवस्थित विवेचन केलेलं आहे की म्हणजे पाटील हा मुख्य गावाचा, गावातनं कर वसूल करणं आणि गावातले बाकी सगळ्या कारभारांकडे लक्ष देणं आणि तेवढाच त्याला मान मिळणं. म्हणजे होळीच्या वेळेला वगैरे त्याच्या घराला पहिला मान वगैरे असायचा. सो असे मान पाटलाला मिळायचे. कुलकर्णी जो होता तो हिशोब लिहायचा तेव्हापासूनच. सो कुलकर्ण्यांचं काम हे की हे कर वगैरे येत आहेत किंवा त्या काळामध्ये कसं होतं की शेतकरी जे असायचे त्यांना कुळं म्हटली जायची. अच्छा. आणि त्याच्याशिवाय लोहारकाम, कुंभारकाम, चांभारकाम, न्हावी, परीट ही जी कामं असायची यांना बलुते म्हणायचे. म्हणजे आता आपल्याला 18 बलुते वगैरे 12 बलुते सॉरी असं आपल्याला ऐकिवात येतं. तर ते 12हून कितीतरी जास्त होते. पण ते आता म्हणण्याची पद्धत आणि प्रघात पडलाय म्हणून त्याला 12 बलुते असं म्हटलं जातं. सो हे वेगवेगळे बलुते होते आणि शेतकऱ्यांची कुळं होती. त्यांनाच कुणबी, प्रज अशी वेगवेगळी नावं दिलेली होती. सो ह्या सगळ्यांचा वेगळा कर घेतला जायचा. म्हणजे शेतकरी जे होते ते सरकारला कर द्यायचे, म्हणजे पाटलाला कर भरून द्यायचे. आणि त्याच्याच बरोबर जे बाकीचे बलुतेदार होते, आता शेतकऱ्यांना मडकी हवी ना, कुंभार बनवून जी मडकी देईल त्याच्या बदल्यात तो त्याला धान्य द्यायचा. बरोबर. ज्यावेळेला ते धान्य पिकून येईल तेव्हा. सो अशा प्रकारे थोडासा तो एक कारभार चालायचा. हा जुन्या महाराष्ट्रातल्या गावांमध्ये स्पेसिफिकली मेहेंदळे काकांनी ह्याच्यावरती खूप सुंदर विवेचन केलं आहे. तर थोडंसं एक बॅकग्राऊंड द्यायला म्हणून मी सांगतो की हे कशी चालायची. सो कुलकर्णी हे सगळे हिशोब लिहायचा. चौगुला जो होता तो म्हणजे आजकाल आपल्याला जेवढी चौगुले ही आडनावं दिसून येतात ते हे काम पूर्वी त्यांचे पूर्वज करायचे की ते पाटलाला जिथे जमेल तिथे मदत करणं कर वसुलीच्या कामामध्ये. किंवा आता पाटील मुख्य म्हटल्या तर तो दारोदारी फिरणार नाही ना की मला कर द्या, मला कर द्या. किंवा त्यांना जाऊन तुम्ही रिमाइंडर्स टाकणं किंवा त्यांच्या काही कर पद्धती ठरवणं, त्यांचे तंटे काही जर असतील लोकल लेवलवरती तर मिटवणं वगैरे ह्या गोष्टी वगैरे चौगुले करायचे. आणि महार हा जो मनुष्य होता हा म्हणजे शिपाई. हा सरहद्दीवरती राहून त्या सरहद्दीवरती कोणी हल्ले करत नाहीये ना, प्लस पाटलाला जर शिपाई वापरायची वेळ आली गावामध्ये तर तिथे म्हणून महारांचा उपयोग व्हायचा. सो ही अशी एक पद्धत होती. आणि ह्याच्यातलाच रामा कोळी हा मुख्य असल्यामुळे रामा पाटील असं ते होता, पण तो कोळी होता. सो या गोळ्यांचं ह्याच्यावरती राज्य असायचं. आणि त्या काळामध्ये अरब होते. आणि ही गोष्ट कधीची करतोय 1400 म्हणजे 1400 काहीच्या काळातली, म्हणजे 15व्या शतकातली ही गोष्ट आहे. तोपर्यंत म्हणजे हिंदू लोकांचं ह्या जंजिराचा जो बेट आहे त्याच्यावरती हिंदूंचं अधिपत्य होतं. सो अरबी लोक आणि त्यांच्याबरोबरच मलबारचे जे काही लोक, कोळ्यांना ह्या लोकांपासून धोका होता. मग त्याच्यामुळे हे या बेटावरती स्थानापन्न झाले कोळी. त्यांनी तिकडे लाकडाचा एक मेढेकोट म्हणून बनवलेला होता. आत्ता जो आपल्याला जंजिरा किल्ला दिसतो तो रामा कोळी आणि त्याच्या लोकांनी बनवलेला नाही, लाकडापासून बनवलेला एक किल्ला होता. आता जो सगळ्यात पहिला निजामशहा झाला, बहमनींपासून तुटून ह्या सगळ्या शाह्या तयार झाल्या, आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, बिदरशाही, कुतुबशाही, ह्या सगळ्या ज्या 5ही शाह्या फुटल्या त्या बहमनी सल्तनतीपासून फुटून तयार झालेल्या. त्यांच्यातला हा जो निजामशहा होता, पहिला निजामशहा, ह्याने सगळ्यात पहिले दंडा राजपुरी, म्हणजे दंडा राजपुरीपासनं हे समोर आपल्याला पश्चिमेला हे बेट दिसून येतं. सो रामा कोळ्याकडनं ते त्याचं बेट आणि हे दंडा राजपुरी वगैरे जिंकायचा प्रयत्न केला. पण खूप कष्ट करूनही त्याच्या हातात काही ते पडलं नाही. त्याचा बाप होता मलिक नायब, त्याला मारलं.
दरबारामध्ये त्याचा खून झाला. म्हणजे तो अर्धवट हे सगळं गुलशन-ए इब्राहिमी म्हणून आपला जो स्रोत आहे त्याच्यातनं आपल्याला सोर्स आहे त्याच्यातनं दिसून येतं. ओके. सो हे सगळं झाल्यानंतर आपला पहिला निजामशाह परत गेला, पण त्याच्या डोक्यात होतं की कोकण किनारपट्टीवरतीचं मला अधिपत्य गाजवायचं आहे, तर माझ्याकडे तो किल्ला म्हणजे ते बेट असलं पाहिजे, किल्ला नव्हता तो. त्याला किल्ला नव्हता, सो त्याला ते बेट कुठलं तरी बेट नावाने हाक मारत असते. हा, आणि प्लस रामा कोळी आणि त्याची जमात माझं ऐकत नाहीये हे कसं चालणार ना, मला शहा व्हायचं तर मला ह्या लोकांना माझ्या टाचेखाली ठेवणं गरजेचं आहे. मग आता त्याने पेरीम खानावरती त्याने तिकडे सत्ता वगैरे प्रस्थापित केली, त्याचा बाप मारला गेला त्या दरबारामध्ये, त्याने ते काय शोक वगैरे केला, मग त्याने बाकी सगळी सत्ता प्रस्थापित केली, बहमनींपासून वेगळा झाला, आणि मग त्याने आता सत्ता गाजवायची म्हणून काय केलं, आता तो बादशाह झालाय ना, तो जाणार नाही कुठे मोहिमेवर, मग त्याने पेरीम खान म्हणून त्याचा एक सरदार होता त्याला पाठवलं. या पेरीम खानाने लावलं डोकं. हे पण बॉम्बे गॅझेटियर्समध्ये दिलेलं आहे. हे ऐकलं ना की आपल्याला ट्रॉयची म्हणजे ग्रीकांची जी सगळी ती मायथॉलॉजी आहे, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याची आठवण येते. सो त्याच्यामध्ये कसं त्यांनी एक ट्रोजन हॉर्स पाठवला होता, आणि मग नंतर त्या ट्रोजन हॉर्समधनं माणसं बाहेर पडली. सो तशा पद्धतीने या पेरीम खानाने डोकं लावलं. पेरीम खान स्वतः आणि काही लोकांना घेतलं त्याने, आणि तो त्या बेटाजवळ गेला आणि सांगितलं की आम्ही सुरतेचे व्यापारी आहोत, आम्हाला थोडे दिवस इथे राहू द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला, त्यांनी तिथे वाईन म्हटले, सो दारू वगैरे आम्ही तुम्हाला देऊ, असं रामा कोळी आणि त्याच्या लोकांना ऑफर केलं. हे खूप खुश झाले, त्यांनी ठेवून घेतलं. रामा कोळी आणि त्याच्या लोकांनी भरपूर दारू प्यायली त्या दिवशी, आणि सुरतेच्या ह्या पेरीम खान नावाच्या व्यापाऱ्याने आपल्याबरोबर ज्या पेट्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये होते सशस्त्र सैनिक. सो ते ट्रोजन हॉर्स प्रमाणे साधन दिसून येते की त्यातनं सशस्त्र सैनिक बाहेर पडले. त्यांनी रामा कोळीला पकडलं, आणि जे बाकीच्यांच्या नशिबात असतं तेच झालं. रामा कोळीचा इतबार राव झाला, त्याला कन्वर्ट करण्यात आलं. अखेर त्याला नंतर पुन्हा त्यालाच ठेवलं त्या किल्ल्यावरती, म्हणजे किल्ला सदृश जे काही होतं मेढेकोट त्याच्यावरती या रामा कोळीला ठेवलं. पण मग त्याला फारच अडचण होऊ लागली, आणि मग त्याला त्यांनी काहीतरी कट करून मारून टाकलं. सो त्याचा पूर्ण काटा काढला, आणि निजामशाहीच्या अधिपत्याखाली हा पूर्ण बेट आला. फास्ट फॉरवर्ड हे 1490ला झालं, म्हणजे 15व्या शतकाच्या अगदी शेवटला झालं. त्याच्यानंतर 1567ला म्हणजे जवळजवळ 70 वर्षांनी बुरहान खान म्हणून एक तिकडचा सुभेदार किंवा काय जो त्या बेटाचा सुभेदार होता, त्याने शेवटी हा मुरुड जंजिरा नावाचा किल्ला बांधला. ओके, 70 वर्षानंतर. हो, म्हणजे आपण त्याला आता मुरुड जंजिरा किंवा जंजिराचा किल्ला असं सरसकट म्हणतो. आता आपण ऍक्च्युली समजा त्याच्या नावाचा उगम पाहिला तर जझीरा ह्याचा अर्थ होतं पाण्यातलं बेट. ओके, त्याचं खरं नाव जझीरा मेहरूब असं आहे. ओके, सो जझीरा म्हणजे पाण्यातला किल्ला, आणि मेहरूब ह्याचा अर्थ होतो अर्ध चंद्राकृती, चंद्राची कोर म्हणजे मेहरूब. सो जर किल्ल्याचा तू शेप पाहिलास त्याचा तर तो असा अर्ध चंद्राकृती आहे, म्हणून त्याला जझीरे मेहरूब असं म्हटलं जायचं. त्याचं नंतर त्याचा जंजिऱ्याचा किल्ला आणि मुरुड जंजिराचा किल्ला असं ते नंतर लोकल भाषेमध्ये वापरलं जायला लागलं, की त्याला आज कोणी जझीरे मेहरूब वगैरे म्हणत नाही, पण त्याचं नावच जंजिरा पडलं आता. सो अशा प्रकाराने हा किल्ला त्याने पहिल्यांदा बांधला. त्या किल्ल्याची समजा सगळी रचना आपण पाहिली ना तर त्याला टोटल 19 बुरुज आहेत. बापरे, 50 फुटाच्या उंच तिथे लाटा येतात, ज्याला भरती असते. 50 फुटापर्यंत तिथे लाटा येतात. त्यामुळे तिथले जे त्यांनी जे काही तटबंदी ती पूर्ण किल्ल्याला तटबंदी बांधलेली आहे. म्हणजे आपल्याला आता चित्रामध्ये दिसतंय त्याच्यानुसार त्याचे जे 19 बुरुज आणि ती पूर्ण तटबंदी त्या किल्ल्याला दिसते. ईशान्येच्या बाजूला एक त्याचा दरवाजा आहे. सो तू समजा आता भारत देशाच्या दृष्टीने सगळे नकाशे आपले उत्तर दक्षिण असतात, बरोबर, त्याच्या दृष्टीने समजा हा नकाशा म्हणून पाहिलास तर तुला कळेल की उत्तर आणि पूर्व ह्यांच्यामध्ये ईशान्य येते. सो तिथे लपलेला एक असा महादरवाजा आहे की लोकांना सहज कळणार नाही की एंट्रन्स कुठे आहे. सो एंट्रन्स समजा कोकण किनारपट्टीवरनं जंजिराला जायला घेतला तर तुम्हाला लगेच तिथे दरवाजा नको ना, कोणी सहज शिरेल मग त्याच्यामध्ये, अवघड पाहिजे. त्यामुळे ईशान्येकडनं त्याला एक महादरवाजा देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती काही शरभ शिल्प वगैरे आहेत. शरभ शिल्प त्याला म्हणतात की ज्या एका काल्पनिक प्राण्याच्या 4 पायात 4 हत्ती, तोंडात एक हत्ती आणि शेपटीखाली प्लस एक हत्ती आहे, अशा सिंह एक काल्पनिक प्राणी आहे तो, त्याला शरभ शिल्प असं म्हणतात. आणि पूर्वीच्या बऱ्याच किल्ल्यांवरती शरभ शिल्प काढलेली असायची. सो त्याच्या एंट्रन्सला सुद्धा एक शरभ शिल्प काढलेलं आहे. आतमध्ये एक मशीद आहे, त्याच्याबरोबर एक गोड्या पाण्याची विहीर आहे, त्याच्याबरोबर एक तलाव आहे. त्याच्यानंतर बरोबर त्या किल्ल्याच्या सेंटरला एक उंचवटा आहे, की म्हणजे त्याला बालेकिल्ला म्हणता येईल, की तो असा वरवर जाणारा आहे. तिथे जायला दोन दरवाजे आहेत. ईशान्येकडनं आपल्याला दरवाजा दिसतो जो मुख्य दरवाजा आहे, आणि जर नंतर पळून जायची वेळ आली समोरनं हल्ला केल्यानंतर तर पश्चिमेकडे एक दुसरा दरवाजा आहे. ओके, या दोन्ही दरवाजाकडनं वर तो जो आता मी सांगितलं उंचवटा आहे तिथपर्यंत येण्यासाठी
पायऱ्या बांधलेल्या आहेत. सो ही अशा प्रकारची त्या पूर्ण किल्ल्याची रचना आहे. त्या किल्ल्यामध्ये बरीच दारू कोठारं आहेत, म्हणजे तिथे उडवायची दारू जी असते तोफांची ती तिथे ठेवता येईल. बऱ्याच तोफा ह्या किल्ल्यावरती होत्या आणि थोडक्यात हा किल्ला पूर्णपणे अजिंक्य आहे. सो हा किल्ला बांधला बुरहान खानाने, बुरहान खान. ज्याने 1567 मध्ये बांधला. 1617ला पहिला सिद्दी हबशी हा मनुष्य त्या किल्ल्याचा किल्लेदार झाला. आता हे हबशी लोक म्हणजे कोण, तर ह्याच्या आधी बऱ्याच भागांमध्ये आपण सांगितलेलं आहे, पण तरीही आपल्या काही नवीन व्ह्युअर्ससाठी आपण सांगू की आफ्रिकेमध्ये जो इथिओपियाचा देश आहे त्याला अब्सिनिया असंही म्हणतात. सो या अब्सिनियात राहणारे जे आफ्रिकन लोक आहेत त्यांचं झालं अब्सिनियन, म्हणजे ते काय म्हणतात, अपभ्रंश झाला बोलतात. सो ते अब्सिनियन करताना हबशी असं झालं. आणि मग हे हबशी जे आहेत हे 1617 पासून ते इथे स्थानापन्न झाले. जसे ते स्थानापन्न झाले त्यांनी ते सतत मोठ्या सत्तेला झुकून असत. त्यांचा उद्देश एकच की आपल्याला लुटालूट करायचे, चोरमार करायचे आणि अशा सत्तेबरोबर आपण हातमिळवणी करायची ज्यांच्या आपल्या डोक्यावर हात असेल, त्यांच्याशी आपण लढायचं नाही, पण तेही नावापुरतच. म्हणजे ह्या केसमध्ये निजामशहा, हळूहळू निजामशहाच्या हातून निघून आदिलशहा आणि आदिलशहाच्या नंतर मुघल, की म्हणजे कोणाचा तरी आपल्या डोक्यावर हात आहे आणि समोरच्याला दरडावणी करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल. गंमत पाहिलीस तर तू म्हटलंस तसं शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. संभाजी महाराजांनी प्रयत्न करून पाहिला. संभाजी महाराजांनाही हा किल्ला जिंकता आला नाही. पेशव्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. इंग्रजांना हा किल्ला जिंकता आला नाही. कारण जशा जशा सत्ता बदलत गेल्या तसं तसं ते सत्ताधीश आपल्या डोक्यावरचे फक्त बदलत गेले. इंग्रजांबरोबर त्यांनी कॉन्ट्रॅक्टच करून टाकलं की आम्ही तुमचे प्रिन्सली स्टेट्स, जशा राजस्थानमधले काही प्रिन्सली स्टेट्स होते, हैदराबादला निजाम जो होता तो जसा प्रिन्सली स्टेट म्हणून झाला, तसेच हेही प्रिन्सली स्टेट झाले. त्यांना नवाब वगैरे म्हणण्यात आलं. आणि तो शेवटी 1947ला म्हणजे हे कोणीही सत्ता ह्या किल्ल्याला जिंकू शकल्या नाहीत. त्यामुळे हा अजिंक्य असा किल्ला आहे. आणि शेवटी 1947ला त्यांनी जसे बाकीच्या प्रिन्सली स्टेटच्या स्वतःहून आपणहून भारत ह्या प्रदेशामध्ये त्यांनी आपल्याला सामावून घेतलं, त्यानुसार ह्यांनी सुद्धा या नवाबाने थोडक्यात म्हटलं की आम्ही सुद्धा भारत देशाचा भाग होतो आणि शेवटी जंजिऱ्याचा किल्ला हा भारत देशाचा भाग झाला. सो अशा प्रकाराने हे जे सिद्धी होते, जे हबशी लोक जे आफ्रिकेतनं आले होते, त्यांनी हा किल्ला जो घेतला आणि त्यांची 1617 साली ज्यांची स्थापना इथे झाली ते 1947 पर्यंत तिथून गेले नाही. कमाल ना. असे इतिहासात किती कमी किल्ले किंवा कमी ट्राईब्स असतील की ज्यांनी एवढी आक्रमणं सहन केली आणि तरी त्यांनी त्यांचा टिकून ठेवलं. बरोबर मी म्हणेन की कष्टाच्या बाबतीत ते प्रचंड चिवट. की आपण जर पाहिलं तर जसे मराठे हे चिवट होते, त्यांनी आपल्या पाठी जो निसर्ग होता, सह्याद्रीच्या निसर्गाचा योग्य प्रकारे वापर करून आणि आपल्या चिवट वृत्तीचा वापर करून शिवाजी महाराजांनी आपल्या मराठ्यांना जसं उभं केलं, त्यातनं जे मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं आणि पुढे 100-150 वर्ष ते उभं राहिलं, ते त्यांच्या चिवट वृत्तीवरती आणि नैसर्गिक गोष्टींचा फायदा घेऊन जसं उभं राहिलं, तशाच प्रकारे ह्या नैसर्गिक गोष्टींचा आपल्याला बॅकअप घेऊन, म्हणजे जंजिरा किल्ल्याची जी पूर्ण नैसर्गिक त्याचा जो काही भूगोल आहे, त्या भूगोलाचा व्यवस्थित फायदा करून घेऊन हे सिद्धी लोकांनी आपल्या स्वतःचा तर बचाव केलाच, पण संभाजी महाराजांच्या बरोबर विरुद्ध यांचं नशीब होतं. हो का? कसं ते? एक छोटीशी गोष्ट सांगतो की शिवाजी महाराजांनी खूप वेळा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणतो. 1665ला पुरंदरचा दुर्दैवी तह झाला. 1666ला शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याहून ते निसटून परत आले आणि मग परत आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, तर तुला आठवत असेल मी सांगितलं सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे की शिवाजी महाराज म्हणाले की आता एकाच वेळेला 2-3 शाह्यांशी, थोडक्यात मुघलांशी आणि बाकी कुठल्या शाहीशी एकदम झगडा घ्यायचा नाही. थोडक्यात महाराजांना म्हणायचं होतं आपण थोडे स्टेबल राहूया. तर त्यांनी मुघलांशी वगैरे तह करून टाकला आणि ती 3-4 वर्ष जी होती ती महाराजांनी म्हणजे त्यांचं लो प्रोफाईल ठेवलं. उगाच कोणाशी जाऊन झुंजी दिल्या नाहीत. बरोबर 1 वर्षांनी 1667 मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने दंडा राजपुरीवरती म्हणजे जंजिऱ्यावरती हल्ला केला. यावेळेला जंजिऱ्याचा सिद्धीच्या इतकं नाकातोंडात पाणी गेलं की त्याने ठरवलं की आपण काही करून आता शिवाजी महाराजांशी सलाह करायचा आणि हा जंजिऱ्याचा किल्ला तहात देऊन टाकायचा. काय बोलतोस? हो. त्यावेळचा जो सिद्धी होता, त्या सिद्धीच्या हाताखाली काम करणारे उरलेले जे हबशी होते, त्यांनी एका रात्री त्याला मारून टाकलं. त्यांनी हा विचार केला म्हणून. सो तू पाहिलंस. आणि मग त्यांनी पुढे जी झुंज दिली, त्या झुंजीमध्ये त्यांनी मोठ्या सत्तेचा हात आहे ना डोक्यावर,
मुघलांकडे रडत गेले. मुघलांनी त्यावेळेला तह झाला होता शिवाजी महाराजांशी. मुघलांकडनं त्याला आदेश आला की तुम्ही आता जंजिऱ्याच्या फंदात पडू नये आणि त्यांच्याशी वाद घालू नये. आणि थोडक्यात शिवाजी महाराजांनी तर लो प्रोफाईल मेंटेन करायची ठरवलेली असल्यामुळे शिवाजी महाराजांनी यावेळेला हा जंजिराचा जो, कारण त्यांनी अजून जर चालू ठेवला असता तर तू विचार कर की पहिला जो तिथला मुख्य होता ज्याला मारलं या उरलेल्या हबशींनी, त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याचं असं झालं होतं की देऊन टाकू आणि जिवंत तर राहू बाबा आपण. थोडं अजून जर महाराजांना स्ट्रेच करता आलं असतं तर त्याला किल्ला मिळाला असता. अगदी त्याच्याच सारखं लाय पाटील नावाचा शिवाजी महाराजांचा एक सरदार होता. त्याने रात्री जाऊन जंजिराचा जो किल्ला आहे त्याला शिड्या लावल्या आणि मग असं झालं की आज रात्रीत आपल्याला तिथे आत शिरता येईल आणि तो किल्ला मिळवता येईल. त्याच्यावरती डायरेक्ट कोणी हल्लाही केला नाही. यावेळेला मोरोपंत पिंगळे आणि लाय पाटील या दोघांवरती महाराजांनी ही कामगिरी सोपवलेली होती. पण काय झालं माहिती नाही, त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन, की त्याला मोरोपंत पोहोचू शकले नाहीत. ओ नो. आणि लाय पाटील शेवटी कंटाळून रात्री तिथून त्या शिड्या लावलेल्या काढून परत निघून आला. म्हणजे त्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याला पालखीचा वगैरे मान दिला की अरे तू मोठं काम करायचा प्रयत्न होता तुझा. पण त्याने तोही घेतला नाही. तो खूप स्वाभिमानी मनुष्य होता. पण थोडक्यात काय झालं की तू पाहिलंस आता मोरोपंत पिंगळे हे काही म्हणजे त्यांनी मुद्दाम हे केलेलं नव्हतं. त्यांच्यामध्ये काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि ज्यामुळे हा किल्ला त्याही वेळेला घेता आला नाही. तर 1667चा आपण पाहतो, त्याच्यानंतरची ही गोष्ट पाहतो. अशा ना सतत नशिबाच्या जोरावरती आणि त्यांच्या चिवट वृत्तीच्या दोन्ही आहे, ह्या दोन्हीच्या जोरावरती सिद्धी आपापलं ते जे जंजिराचा किल्ला होता तो त्यांनी राखून ठेवला. सतत कित्येक, आता आपण संभाजी महाराजांनी यावरती केलेली जी मोहीम पाहणार आहोत त्याच्यामध्ये दिसून येईल की पुन्हा एकदा नशीब त्यांच्या बाजूने कसं उभं राहिलं. चला तर मग आपण या विषयावर बोलूया की संभाजी महाराजांनी काय प्रयत्न केले जंजिरा जिंकायला. अगदी ही जर आपल्याला सगळी संभाजी महाराजांची मोहीम समजून घ्यायची असेल की जंजिऱ्याच्या सिद्धी ह्याच्याशी संभाजी महाराजांना त्याच्यावर आक्रमण करायची वेळ का आली, तर आपल्याला अजून थोडी पार्श्वभूमी बघायला हवी. आता मी सांगितलं त्यानुसार जंजिराचा सिद्धी म्हणजे घरात जायचा उंदीर. शिवाजी महाराजांचा तो डोक्यातच जायचा, कारण शिवाजी महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते आणि सिद्ध्याची सगळीच कामं ही उलट्या काळजाची की म्हणजे चोरी मारी लूट मार. अगदी म्हणजे तू ना तुला बाळाजी आवजी आठवत असतील, शिवाजी महाराजांचे लेखनिक. त्यांनी म्हणजे त्यांचं हस्ताक्षर वगैरे फार सुंदर होतं. बाळाजी आवजींच्या बखरीमध्ये त्यांचा हा पूर्ण उल्लेख आहे. म्हणजे चित्र्यांची बखर आहे त्यामध्ये आपल्याला हा सगळा उल्लेख दिसतो. बाळाजी आवजींचे वडील हे सिद्ध्याकडे दिवाण म्हणून काम करायचे. त्या सिद्धीचा ज्यावेळेला मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा आणि त्याची बेगम ह्याला मदत करत बाळाजी आवजींचे जे वडील होते आवजी हरी, त्यांनी त्यांचा कारभार तसा चालू ठेवला. इतर सिद्ध्यांना हे पटलं नाही, प्लस इतर सिद्ध्यांना हे आवजी पण पटायचे नाहीत. त्यामुळे त्यांनी एक दिवशी विष घालून आवजींना मारून टाकलं. आई शपथ. त्याच्याच बरोबर त्यांनी काय केलं तर आवजींची बायको म्हणजे बाळाजी आवजींची आई आणि बाळाजी आवजींसकट त्यांचे अजून 2 बंधू अशा सगळ्यांना गुलाम म्हणून विकून टाकलं. बापरे, कसले क्रूर आहेत रे. आवजींचे जे कोणी बंधू होते त्यांना एका पेटीत बंद करून समुद्रात बुडवलं. काय बोलतो. आणि नशीब थोर बाळाजी आवजींचं, म्हणून त्यांचा मामा ह्यानेच त्यांना गुलाम म्हणून विकत घेतलं आणि मग तो तिथून त्यांना काढून बाहेर घेऊन आला. आणि मग पुढे बाळाजी आवजींची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आणि मग शिवाजी महाराजांना त्यांचं हस्ताक्षर आवडलं. त्याच्यामुळे बाळाजी आवजी मग शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये असे रुजू झाले. पण म्हणजे थोडक्यात तुला कळेल की ही अशी सिद्ध्यांची बॅकग्राऊंड आहे की अगदी बाळाजी आवजींसारख्या लोकांनाही त्याची झळ लागलेली होती. सो त्यामुळे सिद्ध्यांची कामं ही सगळी उलट्या काळजाची. जिथे शिवाजी महाराज कर्नाटकासारख्या राज्यात जाऊन म्हणतात की डचांना हे सांगतात की तुम्ही माणसांना विकू शकत नाही, माणसांना गुलाम म्हणून विकत घेऊ शकत नाही कर्नाटक राज्यात सुद्धा, कारण ही आता माझी प्रजा आहे. अशा महाराजांना आपल्याच राज्यात, कर्नाटक तर लांब राहिलं, इथे कोकण किनारपट्टीवरती हा उंदीर सतत येऊन लोकांना उचलून घेऊन जातोय, गुलाम म्हणून विकतोय, तर महाराजांचं याच्याशी पटणं अजिबातच शक्य नव्हतं. सो तुला खांदेरीची मोहीम आठवत असेल. 1679 म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या एक 7-8 महिने आधी ही मोहीम महाराजांनी केली. त्या मोहिमेमध्ये खांदेरीच्या बेटावरती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली आणि ह्याच्यामुळे ज्यांना अफेक्ट व्हायचं होतं असे 2 लोक होते, इंग्रज आणि सिद्धी. सो त्यांना कळलं की कारण सिद्धीला तो पूर्ण समुद्र मार्ग मोकळा हवा होता, त्याला जंजिऱ्यापासून मुंबईपासून सुरतेपर्यंत मार्ग हवा होता आणि त्यात तो नागावच्या खाडीच्या जस्ट बाहेर शिवाजी महाराजांचा खांदेरीचा किल्ला, तर तो कसं सहन करेल. बरोबर. ते असं ते काटा कसा रुततो. येस, तो त्याच्या काळजात रुतलेला काटा होता की माझ्या शत्रूला शिवाजी महाराजांना एवढं चांगलं बेट मिळतंय. त्यात इंग्रजांनी तह केला, कारण इंग्रजांना असं होतं की अरे खरं तर सिद्धी नको आणि शिवाजी महाराजही नको, पण त्यातल्या त्यात शिवाजी महाराज बरे, म्हणून शेवटी त्यांनी तह करून टाकला. सो त्याच्यामुळे
शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला इंग्रजांशी तह केला ना, त्यावेळेला त्यांच्या तहातली काही कलमं पाहिली तर आपल्याला कळून येईल की शिवाजी महाराजांना सुद्धा सिद्धीला कसं लांब ठेवायचं होतं. अच्छा. तुला जर ती सगळी मोहीम आठवत असेल तर इंग्रजांची मदत करण्यासाठी सिद्धी आले होते. हो. बरोबर, म्हणजे फ्रेंड्स विथ कॉमन इंटरेस्ट Enemy, हा. असे म्हणून ते एकत्र आलेले होते. सो ते तिथे एकत्र आल्यामुळे सगळ्यात पहिलं कलम शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की हे जे सिद्धी आलेत ज्यांना तुम्ही बोलवले त्यांना त्यांचा आरमार घेऊन इथून बाहेर काढा. सिद्ध्यांनी जेवढी आमची माणसं पकडलीत त्या सगळ्या माणसांना सोडायला सांगा. त्याच्यानंतर दाऊद खान जो सिद्ध्यांबरोबरचा आहे मुंबईत आहे त्याला तिथून बाहेर काढा. आणि या सिद्ध्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. शिवाजी महाराजांचं कसं होतं की त्यांना हा सिद्धीचा अनुभव चिकार वेळा आला होता की मोठ्या सत्तेचा हात डोक्यावर आहे असं बहाणा करून त्यांना आपली कामं काढून घ्यायची होती. तर शिवाजी महाराजांनी कलमात लिहिलंय की समजा तुम्हाला म्हणजे इंग्रजांना सिद्धी म्हणाले की मुघलांचा सरदार आहे मी त्यामुळे मी इकडनं सोडून जाणार नाही तर तुम्ही त्याला काही मदत करू नये. म्हणजे उद्या आमच्याकडे रडत येऊ नका की साहेब तो म्हणतोय की तो ना मुघलांचा सरदार आहे म्हणून त्याला आम्ही बाहेर नाही काढत. ही कारण मला देऊ नका, तुम्ही मदत करू नका त्याला. जी कारण महाराजांना माहिती होतं की हा येणार आणि हेच सांगणार की अरे औरंगजेबाचा हात आहे माझ्या डोक्यावरती आणि इंग्रज घाबरणार. कारण इंग्रजांच्या वखारी या मुघलांच्याही प्रदेशात होत्या, सुरतेत आणि मुंबईतही होत्या. मुंबईत म्हणजे त्यांना असं होतं की महाराजांच्या जवळ आणि सुरतेत म्हणजे औरंगजेबाच्या जवळ. दोघांनाही त्यांना खुश ठेवायला हवं. सो अशा प्रकाराने महाराजांनी ह्या अटी घातल्या होत्या. आता ह्या अटी इंग्रज पाळतायत का नाही हे बघायला दुर्दैवाने शिवाजी महाराज काही जिवंत राहिले नाहीत. जानेवारी 1680 मध्ये हा तह झाला आणि एप्रिलमध्ये शिवाजी महाराज इहलोकीची यात्रा संपवून परलोकी गेले. पण याच वेळेला संभाजी महाराज हे ह्या सगळ्याचा जाब विचारायला सक्षम होते. त्यांनी या गोष्टी सोडून दिल्या नाहीत. आता इथे पूर्ण त्रिशंकू तयार झालाय. मराठे, इंग्रज आणि सिद्धी या तिघांमध्ये कोणालाच एकमेकांच्या बरोबर राहायचंही नव्हतं. पण दुर्दैवाने त्यांना एकमेकांबरोबर राहावं लागत होतं. या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर संभाजी महाराज यांना आपल्या वडिलांकडनं जी काही सत्ता मिळालेली होती आणि त्यांच्या अंगचे जे गुण होते यामुळे ते समुद्रावरती तर गब्बर होतेच, प्लस शिवाजी महाराजांचा आरमार उत्तम असल्यामुळे आणि त्याची चुणूक इंग्रजांना अगदी 6-8 महिन्यांपूर्वीच दाखवून झालेली होती शिवाजी महाराजांची. त्यामुळे इंग्रज हे वीकर होते, इंग्रज हे अक्षम होते, संभाजी महाराज हे सक्षम होते. इंग्रजांना असं होतं की त्यांना धंदा करायचा होता, त्यामुळे त्यांना संभाजी महाराजांना खुश ठेवणं गरजेचं होतं. जसं मी म्हटलं त्यानुसार मुंबईच्या इंग्रजांना संभाजी महाराजांना खुश ठेवायचं होतं. सुरतचे इंग्रज हे बॉस होते कारण तिथे मुख्य त्यांची वखार होती. ओके. आणि सुरतेचे जे इंग्रज होते ते मुघलांच्या हाताखाली काम करायचे. अच्छा. मुघलांच्या हाताखाली सिद्धी पण काम करायचा, त्यामुळे सुरतेचा प्रेफरन्स सिद्धी. सो सुरतेचे लोक सतत मुंबईच्या इंग्रजांना दाबायचे आणि त्यांना सांगायचे की हे बघा ह्या सगळ्या तक्रारी काही तुम्ही आम्हाला सांगू नका. याची म्हणजे आपल्याला बरीच पत्र शिवपत्रसार संग्रहामध्ये दिसून येतात की ज्याच्यामध्ये सतत सुरतेचे जे लोक आहेत ते सांगत असतात की तुम्ही काही करा आणि ना माहिती यार थोडा बिघडलेला आहे तो पण सांभाळून घ्या जरा, असं ते सांगायचे. आणि मुंबईच्या इंग्रजांचा प्रॉब्लेम व्हायचा ते संभाजी महाराज येऊन सांगायचे की अरे हे तुमचा जो हा सिद्धी आहे हा जाळपोळ करतोय, लुटालूट करतोय. सो यामुळे इंग्रज नेहमी प्रॉब्लेममध्ये असायचे. आणि सिद्धी लाईक आय सेड वॉज अ गँगस्टर, त्याला काही फरक पडत नव्हता. त्याचं असं होतं की बॉस मला जोपर्यंत माणसं लुबाडून नेता येत आहेत, त्यांचीकडची मालमत्ता जोपर्यंत लुबाडता येते, येता जाता मराठ्यांचं कुठलं तरी गलबत आणि त्याच्यावरचं धान्य जे काय असेल ते मारता येते तोपर्यंत मी करत राहणार. मी दरोडेखोर आहे, आय एम हॅपी बिईंग दरोडेखोर, माझ्यामध्ये तुम्ही काही येऊ नका. सो असं असल्यामुळे आपल्याला तिघांच्या पोझिशन्स आता कळलेल्या आहेत की तिघांच्या मनात काय होतं. आता शिवाजी महाराजांना खांदेरी मिळाल्यानंतर सिद्धीने त्याच्या बाजूचा उंदेरी नावाचा किल्ला होता तो घेतला. अच्छा. की म्हणजे आता खांदेरीवरती शिवाजी महाराजांचं सैन्य बसले तर उंदेरीवरती मी बसणार, म्हणजे माझा सतत चेक राहील. उंदेरी घ्यायचा प्रयत्न ऑगस्ट 1680ला संभाजी महाराजांच्या सैन्याने केला आणि त्याच्यानंतर 1681लाही केला. दोनही वेळेला दुर्दैवाने संभाजी महाराजांच्या सैन्याला पराभव पत्करायला लागला. त्यांना दुर्दैवाने उंदेरीचा किल्ला घेता आला नाही. ह्याच्यामध्ये मायनाक भंडारी जे आपल्याला खांदेरीच्या युद्धामध्ये अग्रेसर दिसून येतात, त्यांच्या मुलाने एक मराठ्यांची छोटी बखर म्हणून बखर आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की तो 300चं सैन्य घेऊन उंदेरीवरती उतरला आणि त्याने तो उंदेरी किल्ला घ्यायचा प्रयत्न केला. पण अखेर सिद्ध्यांकडनं तो पकडला गेला आणि मग त्याची गर्दन मारून सिद्ध्यांनी मायनाक भंडारीच्या मुलाची ते मुंबईवरती घेऊन आले होते आणि त्यांना जेवढे त्याच्याबरोबर अजून काही सैनिक जे मराठ्यांचे मारले गेले होते त्यांची मस्तकं मारलेली भाल्याच्या टोकावर नाचवून दाखवायची होती मुंबईला. आणि अर्थातच मुंबईकरांनी, कारण त्यांना ते पटो न पटो हा भाग निराळा आहे, पण त्यांना हे माहिती होतं की हे दाखवलं तर संभाजी महाराज नक्की आपली वरात काढतील.
हो. त्यामुळे त्यांनी हे काही तिथे होऊ दिलं नाही. पण असं आपल्याला दिसतंय की ह्याच्यामध्ये मराठ्यांना कसं काय काय बलिदाने द्यावी लागलेत, की मायनाक भंडारी सारख्या माणसाचा सुद्धा मुलगा हा सिद्ध्यांकडनं मारला गेला. किती मोठी गोष्ट आहे. सो ह्याच्यानंतर 1681ला पुन्हा एकदा इंग्रजांना इतक्या वेळा सांगूनही सिद्धीला इंग्रजांची काहीही फिकीर पडलेली नव्हती. सिद्धीने ह्या सगळ्या काळामध्ये आपण पत्र वाचली तर त्याच्यात दिसून येतं की तो मुंबईकरांवरती कशी दादागिरी करतोय. त्याच्याबरोबर दिसून यायचं की आपटे किंवा नागाव अशी जी काही आपल्या कोकण किनारपट्टीवरची गावं होती त्यांना डिसेंबर 1681 मध्ये सिद्ध्याने अक्षरशः लुटलं. नाही ती पूर्ण नागवली गावं, की त्यांना लुटालूट तर केली, बायका पुरांना उचलून नेलं, पुरुषांना उचलून नेलं आणि त्याच्यावर आगीही लावल्या. बापरे. आणि आता ही गोष्ट संभाजी महाराजांच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली, की इतके वेळा सांगून इंग्रज ऐकत नाहीयेत. म्हणजे ना सिद्धीचं एक अतिशय उत्तम आणि उर्मट पत्र माझ्या वाचनात आलंय. कारण इंग्रजांना सतत जाऊन वेगवेगळ्या वकिलांकडनं संभाजी महाराज सांगत होते की तुम्ही आमचं ऐका आणि तुम्ही सिद्धीला मदत करू नका. पण सुरतेवरचं प्रेशर येत असल्यामुळे मुंबईकर इंग्रजांना हे काहीही केल्या जमत नव्हतं. त्याच्यामुळे मध्ये ज्याला इंग्रजांनी पत्र पाठवून सिद्धीला सांगितलं की बाबा रे, हे तुझं सगळं बंद कर, हे तू चोऱ्या माऱ्या करतोयस. संभाजी महाराजांसारखा जो सक्षम राजा आहे त्याला ह्या आपल्या आपण जे काही करत नाहीये त्याच्यामुळे आपल्यावरती संशय येईल आणि आपण त्याला मदत करते सिद्ध्याला, असं सुद्धा संभाजी महाराजांना वाटेल. हे बऱ्याच पत्रांमधनं त्यांच्या मेन्शन केलेलं आपल्याला दिसून येतं. सो इंग्रजांना त्या दृष्टीने थोडाफार त्याची काळजी होती. सो त्यांनी जे पत्र लिहिलंय त्याला सिद्धीने जे उत्तर दिलंय ते वाचून तुला त्याची मनोवृत्ती कळून येईल. काय म्हणतो सिद्धी? सो सिद्धी त्या पत्रामध्ये इंग्रजांना अगदी स्पष्टरित्या सांगतो की माझा शत्रू हा खांदेरीवरती बसलेला आहे. तो जोपर्यंत खांदेरीवरती आला नव्हता, म्हणजे थोडक्यात मराठी छत्रपती संभाजी महाराज, ते जोपर्यंत तिथे आलेले नव्हते तोपर्यंत आम्ही काही उंदेरीवरती काही करायला गेलेलो नव्हतं. तुम्ही आम्हाला मदतीसाठी बोलावलं होतं, त्यावेळेला आपल्यात काय चर्चा झाली हे मला आता विस्तृतपणे ह्यात सांगायची गरज नाहीये. थोडक्यात त्याने सांगितले की वी हॅड कॉमन इंटरेस्ट, की मराठ्यांना हरवणं. तर तुम्ही मला बोलावलं होतं, पण आता हा मनुष्य छत्रपती संभाजी महाराज आणि मराठे जसे खांदेरीवर येऊन बसलेत तर आम्हाला धोका आहे. तर मला उंदेरीवरती राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता आम्हाला गोष्टी सांगताय की तुम्ही हल्लाही करू नका, मराठ्यांच्या गावांवरती जाळपोळ लुटालूट करू नका वगैरे वगैरे. तर आमच्या इंटरेस्टसाठी आणि आमच्या कक्षेत जे असेल ते आम्ही करणारच. थोडक्यात काय, मला शहाणपणा शिकू नका, मला जे हवं तेच मी करणार. माझ्या हातात बळी तो कानपिळी, माझ्या हातात जोपर्यंत सत्ता आहे आणि मला पळून जाता येते. कारण पळून जाणं हे त्यांच्यासाठी नेहमी, कधीही सिद्धीचं सैन्य आणि शिवाजी महाराजांचं सैन्य किंवा संभाजी महाराजांचं सैन्य हे असं उघड्या मैदानात लढलेत एकमेकांबरोबर असं झालेलं नाही. त्याचं कामच एवढं होतं की बाबा आहे ते दगा करायचा, लोकांना मारायचं, लोकांना पळवून न्यायचं आणि जसं संभाजी महाराजांचं किंवा शिवाजी महाराजांचं सैन्य त्याला धूम ठोकायची तिकडनं. आता काही व्ह्यूअर्सना असंही वाटेल की अरे हेच तर मराठ्यांनी औरंगजेबाच्या बाबतीत केलं. पण मूळ फरक कुठे असतो की आपण ज्याला बघतो की एक खुनी आणि एक जज, या दोघांमध्ये फरक फक्त कसला असतो तर जजचं इंटेन्शन काय आणि खुन्याचं इंटेन्शन काय. जज जो असतो तो न्याय करण्यासाठी फाशी देतो आणि खुनी जो असतो तो त्याच्या स्वार्थासाठी खून करतो. सेम हाच फरक हा संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या मराठ्यांमध्ये, मावळ्या सैनिकांमध्ये आहे आणि सिद्धी आणि त्याच्या दरोडेखोर सैन्यांमध्ये. मस्त उदाहरण दिलंस की त्यांचं इंटेन्शन दाखवून देतं की दोघांची लायकी कशी एकमेकांहून वेगळी. सो हेच सगळं सिद्धीने केलं. अखेर संभाजी महाराजांची पूर्णपणे सहनशक्ती संपली. त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करून पाहिला की त्यांनी इंग्रजांना दटावणी केली आपल्या वकिलाबरोबर की जर आता तुम्ही सिद्धीचा काही बंदोबस्त केला नाही तर आम्ही मुंबईवर हल्ला करू. मुंबईचे इंग्रज. सो यावेळेला इंग्रजांनी पुन्हा एकदा आपलं दुटप्पी धोरण वापरलं. आता त्यांचा तो जो मौसम होता, कारण त्यांच्या हातात काही ऑप्शनच नव्हता. डिसेंबर 1680 हा जो मौसम होता तो होता की त्याच्यामध्ये इकडनं सगळी गलबत जहाजं निघायची आणि ते सगळा माल घेऊन युरोपमध्ये जायचे, थोडक्यात लंडनला यायचे आणि तो तिथे विकायचे. सो इंग्रज त्यांच्या पत्रामध्ये आपल्या मुंबईकर इंग्रजांना सांगतायत की जो संभाजी महाराजांचा वकील हा तिथे जो आलेला आहे त्याला त्याच्या अवद्याप्रमाणे, त्याच्या हुद्द्याप्रमाणे जो मानबिन असेल तो द्या. त्याला वाटेल तितके दिवस तिथे ठेवलं तरी आमची काही हरकत नाही, पण त्याला बातमीदाराचं काम करू देऊ नका. इकडून तिकडे तो माहिती सांगत असेल त्यावर लक्ष ठेवा, पण त्याचा अपमान करू नका. जर सिद्धी बरोबर तुमचं भांडण होणार नसेल आणि ह्या वकिलाला तुम्हाला ठेवता येणार असेल तर ते पण करा, नाही तर त्याला लवकरात लवकर घालवा. म्हणजे थोडक्यात बॉल इज इन युअर कोर्ट, पण तुम्ही सांभाळून घ्या सिद्धीला पण आणि ह्याला पण. एकदा आपल्या बोटी निघाल्या की मग ह्या प्रश्नाचा काय निर्णय लावायचा ते बघू आपण. सो त्यांनी आपला स्वार्थ बघून सिद्धीला पण जपा, संभाजी महाराजांना पण जपा असं सांगितलं. यावेळेला शेवटी संभाजी महाराजांनी ठरवलं की आता दोनदा उंदेरीवर हल्ला करून झाला,
इंग्रजांवरती प्रेशर टाकून झालं, एवढं सगळं करून सिद्धीचा प्रश्न तर सुटत नाहीये. बरोबर. सो आता मुळावरच घाव घालायचा. म्हणजे काय करायचं, जंजिऱ्यावर अटॅक. जंजिरावर डायरेक्ट उंदराचं बिळच संपून टाकायचं. ते संपून टाकलं की मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही. बरं. सो ही पूर्ण पार्श्वभूमी आहे की संभाजी महाराजांनी हल्ला जो काही सिद्धीवर केला त्याचं मूळ सुद्धा सिद्धीच्या वागण्यातच आहे. बरोबर. त्याच्यामध्ये स्वतःहून जाऊन ॲग्रेशन संभाजी महाराजांनी दाखवून दाखवलेलं सिद्धीला नाही. संपवलेलं नाही. हम्म. सो जानेवारी 1682 यावेळेला संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हातात घ्यायचं ठरवलं. आता ह्याला सुद्धा अजून एक कारण होतं. ही सगळी तर कारणं आपण पाहिलीच, पण आपण चिटणीस बखर जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक उल्लेख दिसून येतो. काय म्हणतात बाळाजी? तो उल्लेख सांगायच्या आधी ना मला मध्ये एक कोणीतरी प्रश्न विचारला होता की चिटणीस बखर यांनी जर संभाजी महाराजांची इतकी बदनामी केली तर आपण त्या बखरीचा संदर्भ का देता? ओके. आणि इट्स अ व्हॅलिड क्वेश्चन. काही चुकीचं नाही आहे, कारण चिटणीस बखरीमध्ये संभाजी महाराजांची जी काही बदनामी करण्यात आलेली आहे तशा गोष्टी बाकी कुठल्या बखरीमध्ये मिळालेल्या नाही आहेत. पण आपण ज्यावेळेला इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला एखाद्या बखरीमधलं एखादं वाक्य किंवा एखादा प्रसंग खोटा असेल तर ती बखर पूर्णपणे टाकाऊ होत नाही. आता मी जो प्रसंग सांगणार आहे तो प्रसंग हा चिटणीसांच्या बखरीमध्ये लिहिलेला आहे, आणि जर तो प्रसंग आपण आपल्याला ह्या चिटणीसांच्या बखरीमध्ये मिळाला नसता तर शिवाजी महाराजांच्या एका थोर सरदाराने बलिदान कसं केलंय हे आपल्याला कळलंच नसतं. हो का? बरं. तुला पन्हाळगड घेणारे कोंडाजी फर्जंद आठवतं? हो. 60 मावळ्यांनिशी पन्हाळगड घेणारे ते शूरवीर कोंडाजी फर्जंद. ह्या कोंडाजी फर्जंदांनी या सिद्धीचा जो काही एवढा हलकल्लोळ चाललाय, आवरण्याच्या बाहेर त्याचं जे काही वर्तन चाललंय त्याच्यावरती चाप बसावा म्हणून जंजिरा घ्यायची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली. क्या बात आहे. कोंडाजी फर्जंदांनी असा डाव टाकला की सिद्धीला असं पटवून दिलं की माझं आणि संभाजी महाराजांचं काही पटत नाहीये, त्यामुळे संभाजी महाराजांची नोकरी सोडून आता तुझ्याकडे येतोय. सिद्धीला अक्षरशः कोंडाजी फर्जंदांचं कर्तृत्व माहिती होतं, त्यामुळे त्याने लगेच कोंडाजी फर्जंदांना आपल्या जंजिऱ्याच्या किल्ल्यावरती बोलवून घेतलं. तिथल्या दारू कोठारांना, म्हणजे तोफेसाठी जी काही दारू गोळा लागतो त्याला आग लावून उद्ध्वस्त करायचं आणि जंजिरा घ्यायचा असा पूर्णपणे डाव कोंडाजी फर्जंदांचा होता. सो चिटणीस बखरीमध्ये आपल्याला ह्याचं सगळ्याचं वर्णन दिसून येतं. त्यांनी तिथे एक बटकी म्हणजे वेश्या विकत घेतली, ते आतमध्ये गेले. तर ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला क्रिएट करावी लागते. म्हणजे आता आपण ज्याला धुरंधर सारखा चित्रपट पाहतो त्याला आपल्याला कळते की एखाद्याला माणसाला जर स्पाय गुप्तहेर व्हायचं असेल तर त्याला ते पूर्ण बॅकग्राऊंड क्रिएट करावी लागते ना. लोक विश्वास कसा ठेवणार? सो त्यांनी बटकी वगैरे विकत घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये कोंडाजी फर्जंदांच्या चारित्र्यावरती काही शिंतोडे उडवावेत असं काही नाहीये. त्यांनाही ती बॅकग्राऊंड क्रिएट करावी लागली, आणि तशा पद्धतीने बॅकग्राऊंड क्रिएट करून कोंडाजी फर्जंद जंजिऱ्यात शिरले. त्यांचा हा जो सगळा प्लॅन होता हा सिद्ध्याच्या एका दासीकडनं त्याला कळला. ओके. आणि दुर्दैवाने त्याला कोंडाजी फर्जंद पकडले गेले. कोंडाजी फर्जंदांची सिद्धी त्याने गर्दन मारली. बाकीच्या त्यांच्या बऱ्याच साथीदारांनाही तसंच मारण्यात आलं. काही जण तिकडून निसटून पळून आले. पण दुर्दैवाने ज्या मावळ्याने 60 मावळ्यांनिशी अख्खा एक पन्हाळगड घेतला होता त्यांचं बलिदान कसं झालं हे आपल्याला चिटणीस बखरीमुळे कळते. ओ नो. म्हणजे आता अगेन गोईंग बॅक टू युअर प्रिव्हियस पॉईंट, तू मगाशी म्हणालास की कसं सिद्ध्यांचं नशीब चांगलं होतं. आता हे दासी ज्यांनी ही माहिती मिळाली आणि पटकन सिद्ध्यांना कळवली, ती समजा नसती कळली, कोंडाजी बाबा जर सक्सेसफुल झाले असते तर यश मिळालं असतं, तर परत एकदा पन्हाळा हे सारखं यांनी जंजिराही जिंकला असता. अगदी अगदी योग्य आहे. सो आपल्याला या सगळ्या गोष्टींमधनं त्यांचं नशीब कसं थोर होतं हे कळून येईल. सो हे झाल्यामुळे हा एक प्रयत्न फसला, पण संभाजी महाराजांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं की आपल्याला काही करून हा जंजिरा आता घ्यायचाच आहे. जसं पोर्तुगीजांच्या बाबतीत नंतर ठरवलं होतं की गोव्याच्या मानगुटीवरनं पोर्तुगीजांचं भूत उच्चाटन करायचं आहे, तसं त्यांनी ठरवलं आहे जंजिरा किल्ल्यावरनंच यांचं उच्चाटन करायचं आहे. सो इंग्रजांच्या पत्रामध्ये आणि एक मुघल सरदार त्याला होता याकूत खान आय गेस, त्याच्या पत्रामध्ये संभाजी महाराजांनी हा कसा लढा दिलाय त्याचं डिटेल्स कळून येतात आपल्याला. बाकी आपल्या चिटणीस बखर आणि मराठ्यांच्या राज्याची छोटी बखर वगैरे मध्ये सुद्धा काही संदर्भ दिसून येतात. पण इंग्रज काय म्हणतात तर सतत 15 दिवस तोफा लावून या दंडाराजपुरीवरनं संभाजी महाराज तिकडे एका टेकडीवरती त्यांनी तोफा चढवल्या आणि तिथून सलग जंजिऱ्यावरती तोफगोळ्यांचे बार काढणं चालू होतं सलग 15 दिवस. याकूत खान म्हणतो की संभाजी महाराजांच्या 5 तोफा या सतत जंजिऱ्यावरती आग ओकतायत. प्रत्येक तोफगोळा हा 4.25 शेर म्हणजे 3.5 किलो साधारण. प्रत्येक गोळा हा 3.5 किलोचा आहे. तिथले कोट पडतायत, तिथल्या सिद्धीच्या सैनिकांना भिंतीच्या मागे जाऊन लपावं लागतंय.
आपल्याला जंजिऱ्याच्या या फोटोमध्ये, आता आपल्या जो स्क्रीनवर दिसतोय त्या फोटोमध्ये जो काही उंचवटा दिसतोय, तिथे जाऊन सिद्दी खैरात नावाचा त्यांचा मुख्य सिद्दी यावेळचा होता. सो या सिद्दी खैरात आणि त्याच्या अजून सैनिकांना, या सिद्दी कासम म्हणून अजून एक होता त्याच्यावर, या दोघांना जाऊन शेवटी या टेकाडावर बसायला लागलं आपला जीव वाचवण्यासाठी. याच्याच बरोबर सिद्धींचं जे स्वतःची गलबत होती ती ह्या मधल्या खाडीमध्ये म्हणजे जंजिरा आणि किनारपट्टी यांच्या मधल्या याच्यात फिरत होते. त्यामुळे ना मावळ्यांना किंवा मराठ्यांना पुढे जाता येत नव्हतं. अशा वेळेला संभाजी महाराजांनी एक वेगळीच कल्पना उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याला ना संभाजी महाराजांचं वेगवेगळ्या, त्यांच्याकडे कशी खूप सुंदर कल्पनाशक्ती होती आणि त्यातनं त्यांना वेगवेगळ्या गोष्टी कशा प्रत्यक्षात आणण्याचा ते प्रयत्न करत होते हे आपल्याला या त्यांच्या मोहिमेवरनं दिसून येईल. सो यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही केलं ते भारतामध्ये 12-13 हजार वर्षांपूर्वी झाले आणि अख्ख्या जगामध्ये 2300 वर्षांपूर्वी झाले. बापरे, असं काय केलं? सो 12,000 वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांच्या सीतेला ज्या वेळेला रावण पळवून घेऊन गेला त्यावेळेला रामेश्वरमपासून श्रीलंकेत जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी काय केलं? सेतू बांधला. तोच प्रयत्न संभाजी महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तू विचार कर की आपण आपल्या पूर्वजांच्या ज्या गोष्टी वाचतो, रामायण वाचतो, महाभारत वाचतो, ते फक्त थेरॉटिकल नॉलेज न ठेवता संभाजी सो रॉबर्ट आर्म्स म्हणून जो एक अधिकारी आहे इंग्रजांचा, त्याने त्याच्या साधनांमध्ये ह्याचे पूर्ण डिटेल्स दिलेत की संभाजी महाराजांनी या खाडीमधनं जंजिऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक सेतू बांधायचा एक वेगळाच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, जो म्हणजे कुठल्या भारतीय राजाने त्या काळात विचारही केला नव्हता, प्रभू रामचंद्र सोडले तर. तिथून त्यांनी कापूस, दगड, वेगवेगळ्या गोष्टींनी भराव घालायला सुरुवात केली आणि तो थोडा भराव बांधूनही झाला. तो भराव जसा जसा जंजिऱ्यापर्यंत पोहोचला असता तशी तशी हळूहळू जंजिरेकर सिद्ध्यांची जी काही गलबत वगैरे मध्ये फिरत होती त्या सगळ्यांचा परिणाम शून्य झाला असता. कारण तुम्ही हळूहळू जसे जसे पुढे जाल तशा तुमच्या तोफा, तुमचे धनुर्धारी लष्कर हेही पुढे पुढे येतील आणि ते जसे जसे पुढे येतील तसा तसा तिकडनं येणारा हल्ला जो आहे तो इनइफेक्टिव्ह होत जाईल. कारण तुमच्यावर तुमच्या तोफा पुढे गेल्या की त्यांच्या तोफांना उत्तर द्यायला तुमच्या तोफा पण आहेत. सो हा सगळा कल्पक विचार करून ही मोठी योजना संभाजी महाराजांनी आपल्या हातात घेतली. पण दुर्दैवाने समुद्राला जसं उधाण आलं, भरती आली, तसा हा रस्ता जो होता तो काही वाहून गेला. आणि संभाजी महाराजांना हे त्यांचं जे स्वप्न होतं की हा सेतू बांधून जंजिऱ्यापर्यंत पोहोचायचं ते काही साध्य करता आलं नाही. मी मगाशी म्हटलं 2300 वर्षांपूर्वी एका माणसाने हा असाच प्रयत्न केला होता. ते कोण? तो होता अलेक्झांडर द ग्रेट. ज्या माणसाला आपण अलेक्झांडर द ग्रेट म्हणतो त्याने टायर नावाचं जे एक न्यू टायर नावाचं जे बेट होतं ते तसंच जिंकण्याचा प्रयत्न केला होता. ओल्ड टायर नावाचं जे काही शहर होतं किंवा गाव होता त्याच्यावरनं त्याने सेतू बांधला. जवळजवळ 700 ते 800 मीटर लांबीचा सेतू त्याने बांधला. 7 महिने लागले त्याला. तेवढेच बांधायला 7 महिने लागले. आणि ते बांधून तो ह्या न्यू टायर बेटावरती पोहोचला आणि अलेक्झांडर द ग्रेट याने त्या बेटावरती उपस्थित असलेल्या 8,000 लोकांपैकी 4,000 लोकांना मारलं आणि 4,000 लोकांना गुलाम म्हणून विकलं. दिस इज वॉट अलेक्झांडर द ग्रेट ज्याला आपण म्हणतो त्याने केलं. सो ज्या शिवाजी महाराजांनी गुलामगिरी विरुद्धचा एक कायदा केला, म्हणजे डचांबरोबर तह केला आणि ते एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं, त्याच शिवाजी महाराजांच्या छाव्याने छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांबरोबर जो तह केला होता त्याच्यामध्ये आपल्याला 2 ठिकाणी अशी कलमं दिसून येतात की माझ्या राज्यातल्या लोकांना पकडून नेऊन तुम्ही गुलाम करू शकत नाही किंवा त्यांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. सो हा अलेक्झांडर द ग्रेट आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार हे आपल्याला ह्याच्यातनं दिसून येतात. अखेर कमिंग बॅक टू जंजिरा, संभाजी महाराजांना हे त्यावेळेला साध्य करता आलं नाही. अशाच वेळेला पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं दुर्दैव आणि सिद्ध्याचं सुदैव. संभाजी महाराजांना बातमी कळली की कल्याण भिवंडीला मुघलांनी पूर्णपणे त्यांची एक मोहीम मोठी काढलेली आहे. म्हणजे त्या कल्याण भिवंडीच्या भूमीला पूर्णपणे युद्धभूमी करून टाकलेलं आहे. मग अशा वेळेला संभाजी महाराजांना जंजिऱ्याच्या मोहिमेमधनं आपला हात काढून घेणं गरजेचं पडलं. कारण खुद्द छत्रपतींनी जर कल्याण भिवंडीला तिथून जो हल्ला होतोय त्याला जर वाचवलं नाही तर अजून कोण करणार, तिथेही लक्ष द्यायला हवं. त्यामुळे मग छत्रपती संभाजी महाराजांनी इथून आपला हात काढला आणि ते कल्याण भिवंडीवर फोकस करायला लागले. यावेळेला मुरारबाजी तुला आठवत असतील, त्यांच्या वंशातले दादजी प्रभू जे होते त्यांच्यावरती या पूर्ण मोहिमेची कामगिरी देऊन संभाजी महाराज जे होते ते पुन्हा एकदा रायगडावरती आले.
यावेळेला दादोजी प्रभूंनी सुद्धा काय काय प्रयत्न केले हे मराठ्यांच्या छोट्या बखरीमध्ये आपल्याला दिसून येतं, की त्यांनी एका रात्री आपल्याबरोबर 4,000चं सैन्य घेतलं आणि ते जंजिऱ्याला त्यांनी शिड्या लावल्या. पण काहीतरी झाल्यामुळे सिद्धींना कळलं होतं की मराठी आज इकडनं येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती सणकून सिद्ध्यांनी हल्ला केला. इतकं अतोनात त्यांचं नुकसान झाल्यामुळे त्यांनी शेवटी प्रभूंनी माघार घेतली आणि त्यांचा इतका विरोध झाला की त्यांनी ती मोहीम पुढे टाकून दिली. बापरे. सो दुर्दैव असं आहे आपलं की एकतर ज्या वेळेला ही पूर्णपणे मोहीम ही सिद्धीच जाणार होती आणि सिद्ध्यांचा पूर्णपणे नायनाट होणार होता, अशा वेळेला औरंगजेबाने कल्याण भिवंडीला सैन्य आणल्यामुळे खुद्द शंभू छत्रपतींना यातनं आपला हात काढून घ्यायला लागला आणि पुढे तितक्याच निकराने लढवू शकेल आणि ते जिंकू शकेल असा कोणी नेता तिथे न राहिल्यामुळे सिद्धींचं पुन्हा एकदा सुदैव की ते ह्या हल्ल्यातनंही वाचले. आपण मागचा भाग पोर्तुगीजांचा केला होता. मुख्य फरक पोर्तुगीज आणि सिद्ध्यांमध्ये काय, तर पोर्तुगीज ह्यांना संभाजी महाराजांनी एकदा त्यांचा हात दाखवला त्यानंतर पोर्तुगीज नरमले होते. म्हणजे एका पत्रामध्ये अक्षरशः संभाजी महाराजांच्या वकिलाला सुद्धा किती मान दिलाय पोर्तुगीजांनी या सगळ्या युद्धानंतर हे कळून येतं. पण सिद्धी बिंग गँगस्टर्स त्यांना काही फरक पडत नव्हता. म्हणजे आपण वाचलोय म्हणजे आता आपण पुढे नरमून राहावं, नमून वागावं असलं काही नाही. आधी अजिबात नव्हतं. यानंतर सिद्ध्यांची लुटालूट तशीच चालू राहिली. कोकण किनारपट्टीला सिद्ध्यांचा कायमच त्रास भोगावा लागला. त्यांनी त्यांच्या वृत्तीप्रमाणे जाळपोळ करणं, बायका मुलांना उचलून नेणं, पुरुषांना उचलून नेणं, गुलाम म्हणून विकणं हे तसंच चालू ठेवलं. त्यांच्या वागण्यामध्ये तुम्ही त्यांना वंदा किंवा त्यांना निंदा, त्यांना काहीही फरक पडत नव्हता. त्यांचं असं होतं की आम्हाला फक्त भरपूर पैसे घेऊन आणि सत्ता घेऊन जगायचंय, त्यासाठी काय करावं लागेल ह्याच्याने आम्हाला फरक पडत नाही. चूक आहे का बरोबर आहे त्याच्याशी काही फरक नाही. हो, पण यातनं एक गोष्ट अतिशय प्रामुख्याने दिसून येते, ते म्हणजे स्वतः छत्रपती संभाजी महाराज यांचे नेतृत्व गुण दिसून येतात. की त्यांनी स्वतः तिथे त्या मोहिमेचं सेनापतित्व सांभाळलं. त्यांचे कल्पक विचार दिसून येतात आणि ते प्रत्यक्षात आणणं. इतिहास हा फक्त वाचण्यासाठी नसून पुराणातली वांगी पुराणात असं म्हणून रामाने काय केलं, सेतू बितू बांधले, ठीक आहे, आपण काय त्यातनं शिकलो असा प्रश्न न विचारता संभाजी महाराजांनी ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. आणि असा प्रयत्न अजून कुठल्या भारतीय राजाने केल्याचं वाचनात माझ्या तर आलेलं नाही आणि मला त्याचे संदर्भही मिळालेले नाहीये. सेतू बांधणे इज नॉट अन इझी टास्क. हो, त्या काळात. आता तुम्ही यार बँड्रा वरळी सीलिंग वगैरे बांधता, ठीक आहे, पण त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा करणं किती वेगळी गोष्ट आहे. सो हे काही संभाजी महाराजांचे गुण दिसून येतात आणि पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं दुर्दैव. वा, मस्त नाही, थिंक खूपच चांगला ब्रेक आहे हा. आणि या एपिसोडमध्ये आपण खूप काय काय बघितलं. आपण सिद्धी, त्यांचा इतिहास, जंजिराचा इतिहास, महाराजांनी काय प्रयत्न केले आणि आता तू अशा पीकला आणून ठेवलंयस की औरंगजेब आता आलाय आणि तो दख्खनेत उतरणार. आणि मग आपण जसं छावा चित्रपटात पाहिलं तर तिथं आपण तू आता सांगितलं सिनेमॅटिक लिबर्टी खूप घेतली आहे तू. आता मला इतिहासात काय काय नोंदी आहेत त्याच्यावरनं मला पुढच्या एपिसोडमध्ये नक्की ऐकायला आवडेल. आय होप आपल्या सर्व ऑडियन्सलाही तेवढीच उत्सुकता असेल. तुम्ही शेवटपर्यंत हा एपिसोड पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघूया की औरंगजेबाला झुंज संभाजी महाराजांनी कशी दिली. हा एपिसोड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.